श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 58 आणि 59 रावणाच्या यज्ञाचा विध्वंस यामधील साधकाच्या दृष्टीने पाहू. याही मधील जो राहिलेला भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. आता हा एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा कसा? तर आपण आता फक्त मानव जन्माविषयीचाच फेरा पाहू. त्या जीवाला या पृथ्वीवर कोणत्या माता पित्यांच्या पोटी जन्म घ्यावयाचा हे अगोदरच त्याच्या पूर्वकर्माच्या प्रारब्धानुसार ठरलेले असते. मग तो जीव सोमरसाद्वारे पर्जन्यामध्ये प्रवेश करतो व पर्जन्याद्वारे तो पृथ्वीवर येतो. आता तो जर पर्जन्याद्वारे खडकावर पडला तर त्याचा एक फेरा फुकट गेला. तो पुन्हा वर जातो व परत पर्जन्याद्वारे खाली येतो व मग गवत, वेली, वृक्ष, पशु, पक्षी, इतर अनेक जीवांच्या जवळ येतो. परंतु त्याला ज्या कुशीत ज्या माता पित्यांच्या पोटी जन्म घ्यावयाचा आहे ती कुस मिळेपर्यंत फेरे घ्यावे लागतात. त्या जीवाला शेवटी एखाद्या धान्यात प्रवेश करावा लागतो व ते धान्य जर का दुसऱ्या पुरुषाने खाल्ले, म्हणजे ज्याच्या पोटी जन्म घ्यावयाचा आहे त्या पुरुषाने ते धान्य खाल्ले नाही तर पुन्हा फेरा घ्यावा लागतो. आणि समजा ते धान्य स्त्रियांनी खाल्ले तरी उपयोग नाही, कारण जीवधारणा ही पुरुषवीर्यामध्ये असते, म्हणजे पुन्हा फेरा आहेच. आणि अशा प्रकारे मग तो जीव शेवटी सोमरसातून पर्जन्यात व पर्जन्यातून धान्यात व धान्यातून योग्य पिता इथपर्यंत येतो. त्या पित्याच्या पोटातून वीर्यात व त्या वीर्याच्या माध्यमातून मातेच्या गर्भात येऊन पोहोचतो व मग तिथे गर्भधारणा होते. अशा प्रकारे एका योनीमध्ये येण्याकरिता कोटी कोटी वेळा फिरावे लागते व अशा 84 लक्ष योनी आहेत. मग पहा, हा नरजन्म आपल्याला किती सायासाने प्राप्त झालेला आहे. शिवाय आईच्या गर्भात आपण आनंदात असतो काय? तर तिथे प्रचंड उष्णतेत उकडत असतो व सर्व काही परावलंबी असते. आई काय खाईल, कशी राहील, काय पाहील, काय मनोअवस्थेत असेल, या सर्वांचे परिणाम त्या जीवाला भोगावेच लागतात. आणि म्हणून जीवाला त्याने केलेल्या 84 लक्ष योनी व त्यातील फेरे यांचा प्रवास व त्या अगोदरचे सर्व पापपुण्य यांचे स्मरण आईच्या गर्भात उकडत असताना सतत होत असते. म्हणून तो आईच्या गर्भात असताना
सतत ईश्वराला प्रार्थना करत असतो. सतत सोहम सोहम म्हणत असतो. सतत ईश्वरानुसंधानात असतो व म्हणत असतो की हे प्रभू, मला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडव. परंतु जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा त्याचा संपर्क प्रकृती मातेच्या मायेशी येतो व तो सोहम सोडून कोहम म्हणू लागतो. कोहम म्हणजे मी कोण आहे, आणि व मग अशा प्रकारे मागील सर्व तो विसरून जातो. आता आपण या साधकाच्या दृष्टीने पाहू. यातील जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता आपण या भागाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे आपण पाहिलं की या अध्यायातील जी रामायणातील मूळ कथा आहे त्यामध्ये आपण पाहिलं की रावण शक्तिप्राप्तीसाठी शिव साधना करतो. श्रीराम त्याच्या यज्ञाचा विध्वंस करण्याची वानर मंडळींना आदेश देतात. वानर मंडळी सगळा त्याचा यज्ञाचा विध्वंस करतात. त्यानंतर रावण आणि रामाचं तिथं प्रचंड असं युद्ध सुरू होतो. पण त्या युद्धात रावण सगळ्या वानर सेनेवर मोहपाश टाकतो. मायेचा मोहपाश टाकतो. त्यात ती सगळी वानर सेना अडकते. त्या मोहपाशातून त्यांना हनुमंत सोडवतात आणि हनुमंतांनी त्यांना सोडवल्यानंतर ते नरजन्माचं महिमान सांगतात. हे आपण मागच्या 2 भागामध्ये पाहिलेलं आहे. साधकाच्या दृष्टीने सुद्धा आपण प्राण कसं करतो, प्राण मग त्या अंतरंगातील सर्व मंडळींना या नरदेहातच हे सगळे घटक आहेत ना, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे वगैरे. तर या नरदेहाचं महिमान तो प्राण या घटकांना सांगत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण की हा नरजन्म माणसाला कसा प्राप्त होतो त्यासाठी संतांचं एक वाक्याचा आपण इथे आधार घेतला होता की एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. त्या सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये एका योनीमध्ये कोटी वेळा फिरावं लागतं. तर आपण इथे फक्त मग एक मानवाची योनी, तिच्यातली कोटी फेरे कसे याचा आपण पाहण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. की इथे फक्त मानव जन्म घेण्यासाठी 1 कोटी फिरावं लागतं. तर ते कसं? तर ते की असं की त्याचं मागचं सगळं प्रारब्ध बऱ्यापैकी, पाप बऱ्यापैकी भोगून मोकळं होतो तो. म्हणजे मग त्यासाठी त्याला मागच्या 84 लक्ष योनी जन्म घ्यावा लागतो. त्यामधल्या मग कधी किडा, मुंगी, कीटक, पशु, पक्षी, अगदी जड पर्वत, डोंगर, नद्या वगैरे या सगळ्यामधून फिरत फिरत तो त्या मानव जन्म घेण्यासाठी त्याच्या त्या मागच्या जन्मातले जे त्याला घ्यायला लागले त्याचे पाप आणि पुण्याची साम्यावस्था होते, तेव्हा त्याला मानव जन्म मिळतो. आणि त्या मानव जन्मात मिळण्यासाठी सुद्धा त्याला कोटी वेळा खालीवर, म्हणजे आकाशातून किंवा अंतराळातून पृथ्वीवर यावं लागतं. असं त्याला कोटी वेळा फिरावं लागतं. आणि हे एका योनीत कोटी वेळा फिरायचं. तर अशा 84 लक्ष योनीमध्ये त्याला कोटी म्हणजे किती कोटी फिरावं लागते पहा. तर आपण फक्त इथे मानवाचा फेरा पाहतोय. तर त्याला मानव जन्म घेण्यासाठी त्याला मग तिथे जेव्हा त्याची ती साम्य अवस्था येते ना पाप आणि पुण्याची, तेव्हा त्याला आता मानव जन्म घ्यायचा आहे. मग त्याच्या मागच्या प्रारब्धानुसार, त्याच्या मागच्या अनंत जन्माच्या पाप पुण्यानुसार त्याला एक स्वातंत्र्य दिलं जातं की तुला कुठल्या माता पित्यांच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. जर त्याचं पुण्य खूप शिल्लक असेल आणि त्याचं पाप कमी असेल समजा, तर तो जीव योग्य ते माता पिता निवडतो, म्हणजे आध्यात्मिक, धार्मिक असे निवडतो. पण त्या माता पित्यांच्या पोटी जन्म घेण्यासाठी सुद्धा त्याला कोटी वेळा फिरावं लागतं. म्हणजे कसं की तो जीव मग सोमरस म्हणजे इथे मध्य नव्हे,
सोमराजा असतो. अंतराळात असे कितीतरी लोक आहेत. म्हणजे तो जीव स्वर्गातून, समजा तो स्वर्गात असेल किंवा एखाद्या नरकात असेल, त्याचं पाप पुण्याची साम्यवस्था झाली, त्यातनं तो बाहेर पडला, मग तो सोमरसात प्रवेश करतो. तो जीव सोमरसातून तो पर्जन्यामध्ये म्हणजे पावसामध्ये प्रवेश करतो आणि पावसामधून तो पृथ्वीवर येतो. अशा पद्धतीने तो खाली येतो. मग त्याला ज्या मातापित्यांच्या पोटी जन्म घ्यायचा आहे, तर त्याच्या तो आला आणि खडकावर पडला पाऊस. त्या पावसाच्या ज्या थेंबामध्ये तो अंश असेल जीवाचा, तो खडकावर पडला, तर त्याला परत माघारी जायचं. तो एखाद्या वृक्षामध्ये पडला, परत माघारी जायचं. एखादा तृणामध्ये पडला, परत माघारी जायचं. एखाद्या तण गवत यांच्यामध्ये पडला आणि जन्म, परत माघारी जायचं. अशी त्याला कोटी वेळा फिरावं लागतं. समजा मग त्याला एखाद्या धान्यात प्रवेश करावा लागतो. समजा आपण जे धान्य खातो, गहू ज्वारी बाजरी वगैरे वगैरे फळं काहीही, ह्याच्यामध्ये प्रवेश करावा लागतो. आणि ती फळं ज्या माता पित्याच्या पोटी जन्म घ्यायचा आहे त्या पित्याने खाल्ली नाही, दुसऱ्यांनीच खाल्ली, तर त्याला पुन्हा माघारी जायचं. जेव्हा ती साम्यावस्था येऊन ती योग्य वेळ येते, जी कूस निवडलेली असते पृथ्वीवर येण्याच्या अगोदर, ज्या पित्याची किंवा मातापित्यांची कूस निवडलेली असते, त्या पित्याच्या पोटामध्ये ते धान्य किंवा ते फळ किंवा ती भाजी जेव्हा जाईल, तेव्हा त्याचा फेरा संपला. तोपर्यंत त्याला कोटी वेळा फिरावं लागतं. म्हणून संतांनी शब्द वापरलाय की एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. आपण फक्त इथे मानवाच्या जन्माला येण्यासाठीचे फेरे पाहिलेत. असे 84 लक्ष योनीच्या मध्ये कोटी कोटी वेळा फिरावं लागतं. समजा मानवाच्या अगोदर त्याला कुत्र्याच्या जन्माला यायचं आहे, तर तिथेही मातापित्यांची कुस निवडलेली असते. त्या मातापित्यांच्या कुशीत किंवा त्याच्यात तो नाही शिरला, तर तिथेही त्याला कोटी वेळा फिरायचं. एखाद्या मुंगीच्या जन्माला यायचं आहे, तिथे ज्या मुंगीच्या पोटी त्याला जन्म घ्यायचा आहे, तिथे शिरण्याच्या ऐवजी त्या अनेक मुंग्यांच्या पोटात जर तो जीव शिरला, तर त्याला तिथेही कोटी वेळा फिरावं लागतं. अशा पद्धतीने एका योनीत कोटी वेळा फिरावं लागतं. आणि शेवटची योनी ही मानवाची आहे. म्हणून इथे हनुमंत त्या युद्धप्रसंगात त्या वानर सेनेना मोहपाशातून काढल्यानंतर मानव जन्माची सार्थकता सांगतायत. अशा प्रकारे मानवाला कोटी कोटी वेळा एका योनीत फिरून हा मानव जन्म मिळतो. तो असा सहजासहजी मिळत नाही, हे इथे सांगायचं आहे. आपल्याला जन्म मिळतो आणि आपण मजा काय 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 ते उद्योग करतो, परंतु हा मानव देह आपल्याला कसा मिळाला आहे हे संत आपल्याला इथे परोपरीने सांगतात. शिवाय तो जेव्हा त्या पित्याने ते धान्य केलं, त्या धान्यातून त्याचं ते वीर्यात त्याचा प्रवेश होतो. त्या वीर्यातून तो मातीच्या गर्भात जातो, तिथे गर्भधारणा होते. आणि तिथे काही आनंद असतो का? मातेच्या गर्भात खूप आनंद असतो का? खूप मजा असतो का? नाही. तर तो तिथे अक्षरशः आपण जसं बॉइलिंग करतो ना, असं तिथं अक्षरशः तो उकळला जातो. तिथे तो त्याचा देह तयार होतो, परंतु तो त्या 9 महिने अक्षरशः उकळत असतो. तेव्हा त्याला मागच्या अनंत जन्माचं ज्ञान झालेलं असतं. त्याने काय काय पाप केली, काय काय, पण सगळं मागच्या 84 लक्ष योनीतल्या सगळ्या जन्मांचं ज्ञान तिथे होतं त्याला. आणि तेव्हा तिथे तो ईश्वराला हात जोडून, लहान बाळाचे जर आपण सोनोग्राफी किंवा आधुनिक तंत्रज्ञानात जर पाहिलं, तर त्याचा हात जोडलेले असतात आणि तो सतत ईश्वराला प्रार्थना करत असतो की हे ईश्वरा, मला यातून सोडव. शिवाय तो किती परावलंबी असतो, म्हणजे त्याला जे खाद्य पुरवलं जातं ते नाळ असतो, तो नाळ आईशी जोडलेला असतो. त्या नाळाद्वारे त्याला त्या अन्नाचा रस त्याला जातून त्याचं ते जीवन आणि देह घडत असतो. मग ती आई काय खाईल, त्याने त्याला चांगला का वाईट परिणाम त्याच्याशी काय हे घेणं. आई काय पाहिल, कुठल्या मनोवस्थित राहील, काय, या सगळ्यांचे परिणाम त्याला तिथे भोगावे लागतात. आणि मग तो ईश्वराला प्रार्थना करतो, हे ईश्वरा, मला या जन्ममरणाच्या चक्रातून सोडव.
तो सतत सोहम सोहम म्हणजे मी ईश्वर आहे, मी तूच आहे, हे ईश्वरा तू मीच आहे, मी तूच आहे या अनुसंधानात असतो. मात्र जेव्हा त्याचा मातेच्या गर्भातून बाहेर जन्म होतो, तेव्हा बाहेर जन्म झाल्यानंतर या प्रकृती मातेच्या मायेशी त्याचा संपर्क येतो आणि तो मागचं सगळं विसरून जातो. म्हणजे मी कोण आहे, मागच्या अनंत जन्माची कर्म पाप सगळंच्या सगळं विसरून जातं आणि तो काय म्हणू लागतो, कोहम. म्हणजे जन्म झाल्याबरोबर आपण ऐकतो की तो कोहम म्हणजे कहाँ 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 हा जो आवाज येतो तो म्हणजे तो म्हणतो कोहम कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. तो सगळं विसरून जातो आणि त्याला मग पुढे त्याच्या प्रारब्धानुसार कर्मानुसार त्याला सद्गुरू भेटतात आणि सद्गुरू त्याला मग ते ज्ञान देतात की तू ते आहे, तू ईश्वर आहे, तू सोम आहे. मग त्याला प्रचंड साधना वगैरे करावी लागते आणि हे सगळं आणि संपूर्ण मानवी जीवन जरी आपण लहान असतो तेव्हा परावलंबीच, मोठे झालो तरी पण आपल्या हातात खरंच पाहिलं तर काहीच नाही. हा आपल्या हातात एक वर्तमान क्षण असतो. आपण आत्ताच्या क्षणी काय करायचं एवढं स्वातंत्र्य ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करून आपलं आपलं जीवन स्वच्छ जगणे, सद्गुरू मिळवणे, साधना करणे, भक्ती करणे आणि या जन्ममरणाच्या चक्रातून सुटणे एवढं आपल्या हातात आपल्याला वर्तमानाच्या संधीतून प्राप्त करू शकतो. हेच याचं सार आहे. आता जो राहिलेला भाग आहे त्याविषयी आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. श्रीरामा अर्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मा अर्पणमस्तु.